जगाला खाणाऱ्या काळाच्या डोक्यावर पाय देण्याची ताकद ही देहूतल्या मालकांची. नुसता पायच नाही दिला, तो रोज सकाळी काळ तुकोबारायला मुजरा केल्याशिवाय कामाला गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. या मृत्यू लोकातलं वाटेला आलेलं काम आटोपून जेवढा वेळ मिळेल तो तुकोबारायच्या घरी काळ काम करत होता, काम करत होता. दक्षिणेचा राजा यम काम करत होता. पावर किती असेल कल्पना करा तुकोबारायची, काय व्याप्ती असेल तुकोबारायची. अजून एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे की शरण जाणारी व्यक्ती किती मोठी आहे तुकोबाराय, आणि ज्यांना शरण जातात ते सुद्धा किती मोठे, त्याचा मुद्दा तुमच्या पुढे मांडणार. तुकोबारायने काळाच्या डोक्यावर पाय दिलाय, हरिनामाने विश्व ढवळून काढलंय. यम ज्यांना भीतोय त्याच्या पलीकडे सांगतोय. मोक्ष आवडत नाही असा माणूस असेल का? भेटत नाही ही गोष्ट सोडून द्या. हे 18 संत जर सोडून दिले तर आपण मोक्षाच्या जवळ पण नाही, आपल्याला शक पण नाही, त्याचा वार पण नाही. आणि मोक्ष सुखाला लाता हाणणारी माणसं, मोक्ष सुखा अनुलाता किंवा मोक्षा माघरी होय सांगवायसी तुका म्हणे. मोक्ष कामाला ठुलता कामाला. एवढी व्याप्ती तुकोबारायची. याच्या पलीकडे अजून जर सांगायचं झालं तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा ब्रह्मांडाचा मालक ज्यांच्या पत्नीचा पाय धरून काटा काढतो. मला असं वाटतंय काटा काढण्यासाठी शेतात जर काटा काढायचा असेल तर काटा काढणारा पुढच्या व्यक्तीचा पाय हातात घेत असतो किंवा मांडीवर टेकतो किंवा हातात पाय धरतो. आणि पाय हातात धरल्याच्या नंतर पायातला काटा पाहण्यासाठी पाय धुवावा लागतो. शक्यतो पाणी नेत नाहीत कोणी, सरळ तोंडात बोट घालणे आणि ते तोंडातलं ओलं बोट त्या पायाला लावणे. एकदा तोंडातलं ओलं बोट पायाला लावल्यावर काटा दिसत असतो का? पुन्हा तेच बोट तोंडात लावणे. ज्याच्या त्याच्या पायाला ज्याच्या त्याच्या तोंडातलं बोट लावणं साहजिक आहे. पंढरपुरातला मालक स्वतःचं बोट स्वतःच्या तोंडात घालीत होता आणि स्वतःच्या तोंडातलं ओलं बोट जिजाबाईच्या पायाला लावायचा आणि जिजाबाईच्या पायाला लागलेली माती ती पुन्हा देवाच्या बोटाला लागायची आणि ती माती पुनश्च चाटायचा. ही तुकोबारायच्या पत्नीचा जर अधिकारी इतका मोठा असेल, लक्ष्मीचा पती, तर तुकोबारायच्या धर्मपत्नीच्या पायाची माती चाटतो. बाईसाहेब जर इतके अधिकारी असतील तर तुकोबाराय किती अधिकारी असतील. मग एवढं ज्यांचं वर्चस्व आहे त्यांनी मारुती रायाला का शरण जावा याचाही मुद्दा पहा. विठाला विठाला एवढी व्याप्ती तुकोबारायची मोठी असताना मला असं वाटतं एवढ्या मोठ्या माणसाला दुसऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. तुकोबारायचा अधिकार सांगत असताना गिरगावकराची काय पात्रता आहे. माझा बुद्ध्यांक तरी किती मोठा असेल तुकोबाराय सांगण्याच्या बाबतीत. एवढी मोठी तुकोबाराय तरी पण मारुतीरायाला शरण जातात. या अर्थी मारुतीरायांचा अधिकार मोठा असेल. सांगतो का शरण जातात. एका माणसाची 14 देशीची दुकानं त्याच्या बापाच्या तिरविल म कीर्तन. किती महाराष्ट्रातल्या बायका विधवा केल्या असतील आपा त्यानं.
त्याच्या दुकानावरली दारू पिऊ पिऊ किती मेले असतील, आणि त्याचंही वर्णन करावंच लागलं ना, पुण्य नाही. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. मला वाटतंय अनावश्यक माणसाची स्तुती करणं ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय. निंदाथवा स्तुती करावी देवाची, निंदात्वा स्तुती करावी देवाची, निंदात्वा स्तुती करावी देवाची, निंदात्वा स्तुती करावी देवाची. मानवाची वर्णनाय, कीर्ती मानवाची वर्णनाय, कीर्ती मानवाची वर्णनाय. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णनाय, कीर्ती मानवाची वर्णनाय, कीर्ती मानवाची वर्णनाय. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णनाय, कीर्ती मानवाची वर्णनाय, कीर्ती मानवाची वर्णनाय. निंदा करायची हिम्मत असेल तर देवाची करा, संतांची करा. माणसाची निंदा सांगितली नाही, स्तुती सांगितली. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परी जावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परी जावी विनंती. पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परितावी विनंती, नका करू नरस्तुती, माझी परितावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परितावी विनंती, नका करू नरस्तुती, माझी परितावी विनंती. ऐका पंडित जन तुमची वंदितो चरण, नका करू स्तुती. हे काय गिरगावच्या बाळूचं वाक्य आहे का? मालकांचं वाक्य आहे. म्हणून अनावश्यक माणसाची स्तुती करणं पाप लागते. कष्टातला पिंड विकांबरजी, मुंजाभाऊ कदम आणि मारुतीराय, परम पावन आपल्या ह्या सर्व भारतीय सणामध्ये, वैदिक सणामध्ये दीपावली हा फार मोठा भरगच्च सण आहे. एक नाविन्यपूर्ण सण आहे. ज्या सणाच्या बाबतीत वारकरी संप्रदायानं सुद्धा दखल घेतली, असे कितीतरी पुरावे सापडतील. असा एक परमपावन सण, आणि या परमपावन सणातल्या आजच्या या अमावस्येच्या दिवशी 5 दिवसाचा दीपावलीचा सण असतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, प्रतिपदा, पाडवा आणि यमद्वितीया भाऊबीज हा 5 दिवसाचा सण आहे. या 5 दिवसाच्या सणाच्या कालामध्ये दक्षिणेचा राजा यमाला दीपदान असतं. का दीपदान करावा, कशा करता करावा, पौराणिक मोठी मोठी लोक तुम्हाला कधी सांगून जातील, त्याबद्दल दुमत नाही. पण हा 5 दिवसाचा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो, मोठा नाविन्यपूर्ण सण. आणि त्याच्यामध्ये आजची ही परमपावन अमावस्या, या अमावस्याची बलाची देवता मारुतीराय, आणि मारुतीरायाचा प्रसाद विकांबर मुंजाभाऊ कदम यांनी केला. त्यांना पुनश्च धन्यवाद.
ह्या परम पावन मारुती